पुन्हा एकदा मनीष मानकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला माहिती असेल की मनीष मानकर हे युट्यूब चॅनल फक्त अन्यायाविरुद्ध, विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत असेल त्याविरुद्ध लढा देण्याचं काम करते, त्यांना न्याय देण्याचं काम करते। तुम्हाला माहिती असेल काल संध्याकाळी रात्री एक GR आला, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळणार आहे। म्हणजे ज्या आपल्या जागा येणार होत्या त्याच्यामध्ये 10% आरक्षण, म्हणजे 10% जागा ह्या डायरेक्ट सरकारनं कोणाच्या तोंडघशी घातल्या, गट अ अधिकारी आणि गट ब अधिकारी। मी या अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट करतो, यांना खरंच चांगलं स्थान देतो, परंतु या सरकारला लाज वाटत नाही का? का वाटत नाही का? इकडे 400-500 जागा निघतात, डिपार्टमेंटला 5-5 हजार जागा शिल्लक असतात आणि फक्त 400-500 जागा करतात। त्यातल्या तुम्ही 10% जागा म्हणजे 40 जागा तुम्ही जर अधिकाऱ्यांना देत असाल तर हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही झोपलायत ना, झोपलाय म्हणजे लायब्ररीमध्ये अभ्यास करणं म्हणजे एक प्रकारची झोपच आहे। कारण सरकारचं असं मत आहे की गव्हर्नमेंटचा जो अधिकारी आहे क्लास 1 क्लास 2 याच्या पोराला अभ्यास करून नोकरी लागत नाही, मग त्यांना राहू दे बेरोजगार आणि ते जातील त्यांच्या वडिलांना घ्यायला गाडी घेऊन, सकाळी सोडून देत जातील आणि संध्याकाळी येत जातील। हेच काम केलंय सरकारनं आणि त्या अधिकारी लोकांना सुद्धा माहिती आहे की आपलं पोरग पास होऊ शकत नाही, मग आपलंच एक्सटेन्शन करून घ्या 7 वर्षासाठी। मित्रांनो, हे सरासर चुकीची गोष्ट आहे। या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी तुम्हाला लायब्ररीच्या बाहेर पडावं लागेल। तुम्हाला माहिती आहे मनीष मानकरनं टेलिफोनिक आंदोलन केलं रिझल्ट लावण्यासाठी, पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी। जर तुम्हाला मोठं आंदोलन उभं करायचं असेल या गोष्टीबद्दल, या GR मागे घेण्यासाठी, तर तुम्हाला बाहेर यावं लागेल आणि त्याची सुरुवात आपल्याला करायची आहे। तिथं बच्चू कडू साहेब शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय, त्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा पाठिंबा दिलाय। त्याच पद्धतीनं जर आपल्याला मोठं आंदोलन उभं करता आलं तर हा GR मागे जाऊ शकते। नाही तर तुम्ही असेच लायब्ररीमध्ये अभ्यास करत झोपत असाल तर आयुष्यभर बेरोजगार तुम्हाला राहायचंय। ठीक आहे, बघा GR बद्दल थोड्याशा गोष्टी सांगतो काय काय या GR मध्ये आहे। बघा, सेवानिवृत्त अधिकारी यांना कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळणार आहे। क्या बात आहे। गट अ व गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांना काम करता येणार आहे। म्हणजे फक्त गट अ आणि गट ब, म्हणजे का तुमचं गट कन गट ड वर विश्वास नाही का? मग का हेच तुमचे आवडते आहेत, जवळचे आहेत? त्यानंतर तिसरा निर्णय काय झाला, वयाच्या 65 वर्षापर्यंत काम करता येणार आणि क्षमता असल्यास 70 पर्यंत काम करता येणार। नाही, 70 नाही, 200 वर्षापर्यंत त्यांना काम करू द्या। 70 पर्यंत कशाला? 200 वर्षापर्यंत जगत असतील त्यांना काम करू द्या ना, त्यांची मुलं येतील ना, ते सुद्धा बेरोजगार आहे, त्यांना त्यांची काळजी होती म्हणून तर हे झालंय ना गव्हर्नमेंटमध्ये। त्यानंतर 1 वर्षाचा प्राथमिक करार करणार। तुम्ही एखाद्या बेरोजगार विद्यार्थ्याला, ग्रॅज्युएटवाल्याला 11 महिन्याचा करार करतात आणि या सेवानिवृत्त अधिकाऱ्यासाठी 1 वर्षाचा करार करतात, म्हणजे ते परत 1 वर्षाने क्लेम करू शकतात। नाही, आम्ही परमनंटच आहे, सेवानिवृत्त नाहीच आहे। त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार करार वाढवणार। तुम्ही ऑलरेडी 58 वर्षाचं त्यांना 7 वर्षाची वाढ दिली, म्हणजे 65 वर्षापर्यंत ते काम करणार। क्षमता असती तर 70 पर्यंत करणार। मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? विद्यार्थी मित्रांनो, ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे। पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, हे डोळ्यासमोर दिसताना सुद्धा हे सरकार डगमगत नाही। मग यांची खरंच सेटिंग किंवा फिक्सिंग आहे का? कारण एखादं सरकार काय करते, जर पुढे निवडणुका असतील तर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेते, कारण त्यांना माहिती आहे MPSC स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थ्यांचा वर्ग हा महाराष्ट्रामध्ये 15 ते 20 लाख आहे। या विद्यार्थ्यांचं मतदान गमावण्याची भीती एखाद्या पक्षाला असते, पण यांना का नाही? कारण यांचं ऑलरेडी ठरलेलं आहे, तुम्ही कुणालाही बटन दाबा, आम्हालाच मतदान येणार। त्यामुळे सरकारमधील जे अधिकारी आहेत, सरकारमधील जे नेते आहेत, जे उच्च पदस्थ नेते आहेत, तुम्हाला लाज वाटत नाही का रे? कारण तुमच्या पोरांना तुम्हाला काही नोकऱ्यांची गरज नाही, परंतु शेतकऱ्याचं पोरग, शेतकरी, देशावरचे माजी सैनिक यांचे मुलं, यांना नोकऱ्या पाहिजेत। त्यामुळे तुम्हाला या निर्णयावर फेरविचार करावा लागेल, अन्यथा या महाराष्ट्रातील 15 ते 20 लाख विद्यार्थ्यांचा लोंढा हा रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला माझं मत आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वच्छ भारत।